हरे कृष्णा. पुढील ध्वनिमुद्रीकरण परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी 19 जानेवारी 1990 भारत पुणे यात्रेमध्ये दिलेले प्रवचन असून त्याचे शीर्षक आहे वेदांचे सार. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम् अलो नास्तेव 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 गतिरन्यथा. This most famous sloka. हा सर्वात प्रसिद्ध श्लोक बृहन्नारदीय पुराण यातील आहे. There are many जगातील विविध धर्मग्रंथांमध्ये which are revealed, असे अनेक श्लोक अवतरित झाले आहेत and these verses आणि हे श्लोक परम सत्याच्या different aspects विविध पैलूंवर आणि परम सत्यापर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या मार्गांवर भर देतात. it is described असे वर्णन केले आहे की that Vedas वेद हे कल्पवृक्षासारखे आहेत nigama kalpatharo galitam phalam, and this आणि या कल्पवृक्षाला केवळ तेच फळ येते जे प्रत्येकाची इच्छा पूर्ण करेल. everyone's desire. वेदांचे Various sections विविध विभाग आहेत which are specially जे विशेषतः मानवाच्या विविध वर्गांसाठी तयार केलेले आहेत. for those जे लोक धार्मिक तत्वांचे पालन करून उच्च स्वरूपातील भौतिक इंद्रिय सुखाच्या प्राप्तीसाठी परमेश्वराची उपासना करू इच्छितात, त्यांच्यासाठी वेदांमध्ये कर्मकांड विभाग आहे material sense gratification, ज्यामध्ये असे वर्णन आहे की एक विशिष्ट देवता सर्वोच्च आहे आणि त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचा यज्ञ केल्याने तो तुम्हाला तुमच्या सर्व भौतिक इच्छांची पूर्तता प्रदान करेल. he will award you all the fulfillments of your material desires. आता वैदिक साहित्य एखाद्या देवतेला सर्वोच्च का वर्णन करते? That a demigod is supreme. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी जी चेतनेच्या त्या स्तरावर आहे ज्याची उपासना करण्याची शिफारस वेद करत आहेत. The Vedas are recommended हे नेहमीच सूचित करते की ती व्यक्ती सर्वोच्च आहे. नाहीतर तुम्ही उपासनेत तुमचे मन आणि आत्मा गुंतवणार नाही. just like in the Christian ज्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मग्रंथात प्रभू येशू ख्रिस्त सनातन धर्माची अगदी प्राथमिक अवस्था सांगत आहेत. ते मूलतः सनातन धर्माचे अ, ब, क शिकवत आहेत आणि बायबलमध्ये एका ठिकाणी ते कबूलही करतात की मला तुम्हाला अजून बरेच काही शिकवायचे आहे, परंतु ते तुम्ही सहन करू शकत नाही. परंतु बायबलमधील बहुतेक ठिकाणी ते यावर जोर देतात की मीच सर्व काही आहे, सर्व काही इथेच आहे आणि हेच सर्वोच्च आहे. तर तुम्ही पाहता त्याचप्रमाणे शिवपुराणात ज्यात शिवजींच्या उपासनेचे वर्णन आहे, मार्कंडेय पुराणात ज्यात कालीमातेच्या उपासनेवर भर दिला आहे, त्यात नेहमी असे वर्णन केले आहे की देवाचे हे विशिष्ट रूप सर्वोच्च आहे, या अर्थाने की ती व्यक्ती भक्तासाठी सर्वोच्च आहे. परंतु आपल्याला एका प्रामाणिक आचार्याच्या मुखातून हे समजून घ्यावे लागेल की खरोखर सर्वोच्च कोण आहे.
आणि आपण हे अशा प्रकारे समजू शकतो की ज्यावेळी तुम्हाला भौतिक सुखे मिळवण्याच्या उद्देशाने एका विशिष्ट व्यक्तिमत्वाची सर्वोच्च म्हणून पूजा करायला शिकवले जाते, त्यावेळी आपण समजू शकतो की तो कैतव धर्म आहे. ती धर्मबाह्य तत्वे आहेत. तर वेदांच्या कर्मकांड विभागात व्यावहारिकदृष्ट्या तुमची कोणतीही भौतिक इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि आपल्याला असे आढळून येते की रावण आणि हिरण्यकशिपू, कंसा यासारख्या महान जीवांनी वेदांच्या अभ्यासाद्वारे, यज्ञाच्या आचरणाद्वारे त्यांच्या सर्व भौतिक आसुरी इच्छा पूर्ण केल्या. त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती अतिशय पुण्यवान असेल तर ती प्राप्त करू शकते. जर तुम्हाला चांगली पत्नी किंवा चांगला पती हवा असेल तर तुम्ही भवानी किंवा भगवान शंकराची पूजा करू शकता. जर तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर तुम्ही सूर्याला सर्वोच्च मानून त्याची पूजा करून त्याला प्रसन्न केल्यास तुम्हाला चांगले आरोग्य मिळेल. जर तुम्हाला भरपूर पैसा हवा असेल तर तुम्ही पूजा केली पाहिजे. तुम्ही गणपती, गणेश किंवा कुबेराची पूजा करू शकता आणि तुम्हाला ते प्राप्त होईल. वस्तुतः जर तुम्ही योग्य प्रकारे पूजा केली तर प्रचंड पैसा मिळेल. वैदिक साहित्यात वर्णन केले आहे की तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी कोणाला आवाहन करावे आणि जर तुम्ही योग्य यज्ञ केला तर तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. परंतु पहा, या जगातील सर्वात मोठी सुखे मिळवल्यानंतरही अंतिमतः मनुष्य निराश होतो. याचे वर्णन भगवद्गीतेत केले आहे. या भौतिक जगातील सर्वोच्च ग्रहापासून ते सर्वात खालच्या ग्रहापर्यंत ही सर्व दुःखाची ठिकाणे आहेत, जिथे जन्म आणि मृत्यूची पुनरावृत्ती अटळ आहे. म्हणून भौतिक इंद्रिय सुखाच्या व्यर्थतेने निराश झाल्यावर मनुष्याला हे जाणवते की वेदांमधील कर्मकांडाची विभागणी ही जीवनातील समस्यांवरचा उपाय नव्हे, परंतु वेद देतात. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्याचा मार्ग वेद दाखवतात. म्हणूनच वेदांच्या एका उच्च शाखेकडे वळले जाते, जी योग प्रणाली म्हणजेच अष्टांग योगाचे वर्णन करते. याच्याद्वारे आपण गूढ सिद्धी प्राप्त करू शकतो. आपण अशा अलौकिक शक्ती मिळवू शकतो ज्या आधुनिक समाजात आजवर कोणीही पाहिलेल्या शक्तींपेक्षाही श्रेष्ठ आहेत. परंतु सामान्यतः या अलौकिक शक्ती केवळ खोट्या अहंकाराला म्हणजेच अहंकाराला मोहित करतात. आणि जोपर्यंत आपल्यात अहंकार म्हणजेच खोटा अहंकार असतो तोपर्यंत आपली निराशा अटळ असते. कारण खोट्या किंवा मिथ्या अहंकाराला स्वतःला सर्वोच्च बनवायचे असते. परंतु आपण नेहमीच भगवंतांच्या अधीन असतो. म्हणूनच आपल्याला या अष्टांग प्रणालीमध्ये महान आत्मे आढळतात. जसे की आपण ज्या राक्षसांविषयी बोलत होतो, रावण, हिरण्यकशिपू, त्यांनी इतकी तपश्चर्या, इतके व्रत केले आणि अशी शक्ती प्राप्त केली आणि त्या शक्तीने त्यांच्यात अहंकाराची अशी पातळी निर्माण केली की मी खूप महान आहे, मी विजेता आहे, मी सर्वांचा स्वामी आहे. त्यांना त्यांच्या अंतःकरणात जाणीव होती की त्यांच्यापेक्षा मोठी एक शक्ती आहे आणि ते त्या शक्तीला आपला सर्वात मोठा शत्रू, आपला प्रतिस्पर्धी मानत. म्हणूनच असे महान गूढवादी योगी स्वतःला देव घोषित करतात आणि देवाशी स्पर्धा करतात आणि अखेरीस निसर्गाच्या शक्तींकडून सतत पराभूत झाल्यामुळे ते निराश होतात. श्रीकृष्ण म्हणतात, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. ही प्रकृती माझ्या निर्देशानुसार कार्य करत आहे. म्हणून वेदांच्या माध्यमातून, गूढवादातून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करूनही मनुष्य समाधानी होत नाही आणि मग तो वेदांच्या ज्ञानकांड विभागाकडे वळतो. मानसिक विवेकाने जड आणि चैतन्य यामधील भेद समजून घेऊन आपल्याला हे जाणवते की आपण हे शरीर नाही, आपण या जगाचे नाही, तर आपण ब्रह्म आहोत, आपण ईश्वराची परमशक्ती आहोत. वेदांत सूत्रात
वर्णन केल्याप्रमाणे But because, as described in the Vedanta Sutra, Anandamayo Vyashat, the soul is आत्मा प्रेमाच्या शोधात आहे. आत्मा भगवंतांच्या लीलांमध्ये सहभागी होण्याच्या शोधात आहे. अंतिमतः मुक्ती आत्म्याला समाधान देत नाही. अंतिमतः जे मुक्ती प्राप्त करतात त्या मुक्त अवस्थेत त्यांना एकतर वैकुंठामध्ये उन्नत व्हावे लागते किंवा योग्य वेळी या भौतिक जगात परत यावे लागते. का? कारण त्या मुक्त अवस्थेत जरी दुःख नसले तरी कोणताही प्रत्यक्ष आनंद नसतो आणि आत्मा सच्चिदानंद आहे. तो शाश्वत, ज्ञानपूर्ण आणि आनंदपूर्ण असतो. तो त्या आनंदाच्या शोधात असतो. म्हणूनच भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, Therefore, Krishna says in the Bhagavad Gita, Bahunam janmanam ante jnanavam mampapadyate vasudeva sarvamiti samahatma sudurlabha. अनेक जन्ममृत्यूंनंतर धर्माचे आणि शास्त्रांचे पालन केल्यावर ज्यावेळी एखाद्याला शेवटी खरे ज्ञान प्राप्त होते ती व्यक्ती श्रीकृष्णांना सर्व कारणांचे आणि सर्व अस्तित्वाचे कारण मानून वासुदेवांना शरण जाते. आणि भागवतामध्ये वर्णन केले आहे, Savai pung sambaro dharmo yato bhaktiradhokshije ahoitaki apratihata jajatma supratihati. That the supreme सर्व मानव जातीसाठी सर्वोच्च व्यवसाय तोच आहे जो मनुष्याच्या मनात भगवंतांप्रती असलेली त्याची निस्वार्थ अखंड प्रेममय भक्ती जागृत करतो. केवळ हीच निस्वार्थ प्रेममय सेवेची अवस्था आत्म्याला संपूर्णपणे संतुष्ट करू शकते. कारण भक्तीचा केवळ हाच स्तर आत्म्याला स्वार्थाच्या कोणत्याही दूषणापासून मुक्त करतो. म्हणूनच श्रीमद भागवताला is described to be Amalam Puranam. अमलपुराण असे म्हटले जाते. सर्व पुराणांमध्ये ते निष्कलंक आणि सर्वश्रेष्ठ आहे. त्याला त्याला सर्व वेदिक साहित्याचा गाभा परमसंहिता म्हटले जाते. परमहंस संहिता म्हटले जाते. का? कारण सर्व वेदांचे रचनाकार वेदव्यास वर्णत करतात. धर्मप्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम. ते वर्णन करतात की भागवत पुराण सर्व गौण धार्मिक तत्वांना दूर करते. तुमच्या जीवनातील सर्व समस्यांवर वेदांमध्ये उपाय आहे. तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्ही वेदांच्या एखाद्या विशिष्ट भागाद्वारे मिळवू शकता. परंतु श्रीमद भागवत सर्व भौतिकवादी स्वार्थी महत्त्वाकांक्षांना दूर सारते आणि केवळ त्या सूत्रावर भर देते जे मनुष्याला परमेश्वराप्रती शुद्ध आणि निस्वार्थ भक्ती म्हणजेच शुद्ध भक्ती प्राप्त करून देते. गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, And Krishna says in Gita, Bhakti atvananiya shakya aham evam vidu Arjuna. It is केवळ शुद्ध भक्तीनेच मी जसा आहे तसा समजला जाऊ शकतो. भागवताच्या 11व्या स्कंधात या कलियुगात शुद्ध भक्ती 11th कशी प्राप्त करावी याचे उपाय सांगितले आहेत. it describes the means by which one can attain pure bhakti in this age of Kali Yuga. Krishna varnam tvasa krishnam sangopangasya parashanam jagyai sankirtana praya yajanti hi sumedasa. That those जे या कलियुगात राहत आहेत, ज्यांची बुद्धी चांगली आहे, ते श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात असलेल्या युगावताराची उपासना करतील, जे श्रीकृष्ण असूनही काळे नसून सुंदर सोनेरी वर्णात प्रकट होतात. ते आपल्या अनेक सहकार्यांसह येतात आणि ते पवित्र नामाच्या सामुदायिक नामजपाची शिकवण देतात. तर भागवत पुराणात वर्णन केलेला हा अगदी निश्चित पुरावा आपल्या अंतरात्म्याची इच्छा या कलियुगात कशी पूर्ण होऊ शकते याची प्रक्रिया सांगतो. पूर्ण. तर श्री चैतन्य महाप्रभू या जगात अवतरले. ते एक युगावतार आहेत. ते पतित पावन अवतार आहेत. in this age of Kali, या कलियुगात प्रत्येकजण कलौ शूद्र संभव आहे. Mahaprabhu appeared in this world. He is the Yuga avatar. He is Patita Pavana avatar. In this age of Kali, everyone is Kalo Sudra Sambhave, is born म्हणजेच प्रत्येकजण शूद्र किंवा त्याहून खालच्या दर्जाचा जन्माला आला आहे.
काही लोकांना आपण उच्च कुळात जन्मलो याचा अभिमान असतो, परंतु कलियुगात हा उच्च जन्म म्हणजे निव्वळ एक भ्रम आहे. येथे कोणताही उच्च जन्म नाही. मागील सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगाच्या तुलनेत प्रत्येकजण नीच आहे. आपण पशूंपेक्षाही कमी आहोत. आपल्या मनात येणाऱ्या पापी विचारांच्या तुलनेत आपली तथाकथित पुण्यकर्मेसुद्धा किती क्षुल्लक आहेत. तुम्हाला माहीत आहे, मागील युगांमध्ये जर तुम्ही एखादा पापी विचार जरी केला असता तरी तुम्हाला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागले असते. जर तुम्ही कोणाकडे मत्सर, कामवासना किंवा क्रोधाने पाहिले असते आणि तुम्ही तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले असते, तरीही केवळ असा विचार केल्याबद्दल तुम्हाला मायेने चिरडून टाकले असते. परंतु कलियुगात वातावरण इतके दूषित झाले आहे की व्यावहारिकदृष्ट्या कोणीही आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणूनच भगवंत अशी सवलत देतात की तुम्ही जे विचार करता त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही. तुम्ही जे काही करता त्यासाठीच तुम्ही जबाबदार आहात. कारण या कलियुगात तुम्ही इतके पतित झाला आहात की कर्माच्या सामान्य नियमांच्याही पलीकडे जाऊ शकत नाही. कर्माच्या नियमांमध्येही एक विशेष सवलत असायलाच हवी. मग आपल्या उच्च जन्माचा प्रश्नच काय? कलौ शूद्र संभव. आपण सर्व नीच आहोत आणि आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने पहिले पाऊल हेच आहे की आपण नीच आहोत, आपण पतित आहोत, आपण काहीच नाही हे मान्य करणे. आपल्याला गुरु आणि श्रीकृष्णांच्या मदतीची नितांत, तीव्र आणि तातडीने गरज आहे हे मान्य करणे. म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभूंना पतित पावन अवतार म्हटले जाते, कारण ते विशेषतः अत्यंत पतित जीवांच्या उद्धारासाठी आले आहेत. चैतन्य महाप्रभूंनी कलियुगातील लोकांची पतित अवस्था ओळखून सर्व वेदांचे सार उपदेश काढून घेतले आणि म्हणूनच त्यांनी आपली शिकवण आणि स्वतःचे वैयक्तिक जीवन बृहन्नारदीय पुराणातील या विशिष्ट श्लोकावर आधारित केले. And therefore he based his teachings and he based his own personal life on this particular verse from the Brihad Naradiya Purana. Hare Nama eva kevalam kalo nasteva gatiranyata. आता असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे श्लोक असतात, अनेक वेगवेगळे धर्मग्रंथ आहेत आणि आपण काय करायला हवं यावर एकमेकांचे दाखले देत आणि प्रतिवाद करत राहू शकतो आपण, बरोबर? मला खात्री आहे की तुमच्यापैकी जे आपल्या मित्रांना कबूल करतात की त्यांना हरे कृष्ण पंथात रस आहे, ते सर्वजण बरोबर आहात. चळवळीत तुम्ही हे कशासाठी करत आहात, तुम्ही असे करायला हवे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे अनेक धर्मग्रंथांतील श्लोक उद्धृत करायला असतात, बरोबर? परंतु व्यावहारिकदृष्ट्या वेदांमधून सार कसे काढायचे? आपल्या जीवनासाठीच्या सर्व निर्देशांमधील सर्वात महत्त्वाचे, प्रमुख आणि प्रेरक असे स्वतः युगावतार श्री चैतन्य महाप्रभू, जे पतित पावन आहेत, जे अत्यंत पतित जीवांचे उद्धार करते आहेत, त्यांनी स्वतः या श्लोकाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मग कलियुगात मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे पवित्र नामाचा जप करणे, पवित्र नामांचा जप करणे, पवित्र नामांचा जप करणे. चैतन्य महाप्रभूंनी हे स्पष्ट केले आहे. महाप्रभू explained, भारत भूमीते होयला मनुष्य जन्म जार जन्म सार्थक कारी फार खार उपकार. विशेषतः जे या भारतभूमीत जन्मले आहेत त्यांचा पवित्र नामांचा जप करणे, भगवंतांचे शुद्ध प्रेमी बनणे आणि जगभर भगवंतांचे शुद्ध प्रेम पसरवणे हा जन्मसिद्ध हक्क आणि कर्तव्य आहे. हीच मानवतेची अंतिम कल्याणकारी सेवा आहे. आता ज्यावेळी श्री चैतन्य महाप्रभू प्रकट झाले त्यावेळी ते केवळ सैद्धांतिक बोलले नाहीत, तर त्यांनी ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच भगवान चैतन्य
यांना सर्व अवतारांमध्ये सर्वात उदार आणि दयाळू मानले जाते, कारण जगातील अनेक धर्मग्रंथांमध्ये भगवान प्रकट होतात आणि आपल्याला काय करायचे ते सांगतात. परंतु येथे भगवान स्वतः आपल्याला काय करायचे ते दाखवत आहेत. 5000 वर्षांपूर्वी ज्यावेळी परमेश्वर भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर प्रकट झाले, त्यावेळी त्यांनी भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात धर्माचा सर्वोच्च बिंदू सांगितला आहे. ते आपल्याला आज्ञा देतात. In the 18th chapter of Bhagavad Gita, he describes the very highest point of religion. He orders us, sarva dharman parityajya mam ekam sharanam vraja aham tvam sarva papebhyo mokshayishyami ma sucha. सर्व प्रकारचे धर्म सोडून केवळ मला शरण या. तुम्ही पापी आहात हे कबूल करा, परंतु मी तुम्हाला सर्व पापकर्मांच्या फळांपासून मुक्त करीन. भिवू नका. आता ही अंतिम आज्ञा आहे. पण ते कसे करायचे? श्रीकृष्णांना शरण कसे जायचे? श्रीकृष्णांनी स्पष्ट केले आहे. But how to do that? How to surrender to Krishna? Krishna explained, Manmana bhavamad bhakto madhyajim namaskuru mam evaishasi sakyam te pratijani priyoshime. The process. मला शरण जाण्याची प्रक्रिया म्हणजे सदैव माझे स्मरण करणे, माझे भक्त बनणे, माझी पूजा करणे, मला वंदन करणे आणि अशा प्रकारे तुम्ही निश्चितपणे माझ्याकडे याल. But in this age, परंतु या कलियुगात manda matayo manda bhagi upagrita. लोक इतके बुद्धिहीन आणि इतके आध्यात्मिकदृष्ट्या आळशी आहेत. आळस हा आध्यात्मिक साधकाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि ते अनेक तर्कवितर्क आणि कल्पनांच्या आहारी गेलेले असतात. लोक अतिशय अल्पायुषी, अल्पस्मृती असलेले आणि अपात्र असतात. आमचे आध्यात्मिक गुरु आम्हाला सांगायचे, आळस हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आता आळशी म्हणजे काय? आळशी असणे म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या आळशी. कधीकधी आपण पाहतो की लोक खूप मेहनत करत असतात. ते ट्रेनने प्रवास करतात किंवा तासनतास वाहतूक कोंडीत ट्रॅफिकमध्ये अडकतात आणि मग ते ऑफिसला किंवा कारखान्यात जातात आणि काम करतात आणि ते अक्षरशः इतके कष्ट करतात की त्यांचे डोके गरगरते आणि त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागतो. मग तुम्हाला वाटेल, अरे ही व्यक्ती महान आत्मा आहे. खरं तर लोकांना वाटतं की ही भगवद्गीतेची परिपूर्णता आहे. तो आपलं काम अतिशय कष्टाने करतोय, आपलं कर्तव्य पार पाडतोय. बघा तर खरं तो किती कष्ट करतोय, आपलं कर्तव्य पार पाडतोय. ही भगवद्गीता आहे. हां, पण भगवद्गीता अशा व्यक्तीबद्दल काय म्हणते? Namam duskrit nor mudha. की अशी व्यक्ती मूर्ख गाढव आहे. हरी बोल. भगवद्गीतेनुसार तो आळशी गाढव आहे. गाढव तोंडातून फेस येईपर्यंत एवढी मेहनत करतो. कशासाठी? थोड्याशा गवतासाठी, राहायला जागेसाठी, मादी गाढवीसोबत थोड्याशा संभोगासाठी आणि सहसा ती मादी गाढवी त्याला वेळोवेळी तोंडावर लाथ मारते. तो आपलं आयुष्य याच गोष्टींसाठी जगतोय. हां, भगवद्गीता शिकवते की हा आळशीपणा आहे. होय, आपले काम कोणतेही असो, आपण त्यात अतिशय मेहनत केली पाहिजे. परंतु मानवी जीवनाचा उद्देश But the purpose of human life, atato brahma jigyasa, is self-realization. आत्मसाक्षात्कार आहे. आपण आपल्या आध्यात्मिक विकासासाठी अतिशय मेहनत केली पाहिजे, परंतु आपण भक्तीसाठी वेळ आणि तास दिले पाहिजेत आणि दृढ निश्चय आणि त्याग आपल्या आध्यात्मिक जीवनात आणले पाहिजेत. ज्यावेळी आपण पवित्र नामांचा जप करत असतो त्यावेळी आपल्याला जपासाठी वेळ काढावाच लागतो. माझ्याकडे वेळ नाही, मी माझ्या कामात अतिशय व्यस्त आहे, असा प्रश्नच येत नाही. Human life means to make time for Krishna. At all costs. माझ्याकडे वेळ नाही, मी कामात खूप व्यस्त आहे, असा प्रश्नच येत नाही.
मानवी जीवन म्हणजे कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांसाठी वेळ काढणे. तेव्हा दृढनिश्चयाने यज्ञाप्रमाणे जप करणे. भागवतम सांगते की हा जप कलियुगासाठीचा यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे देणे, स्वतःचा त्याग करणे, पवित्र नामाचा जप करण्यासाठी वेदना सहन करणे. आणि ती वेदना कोणती? पूर्ण दृढनिश्चय आणि एकाग्रतेने आपले मन पवित्र नामावर स्थिर करणे. Concentration to fix your mind on the holy name, and yato nishchalati manas chanchalamastam tathastatham niyametat atmanyena vashamnaye. तुमचं मन त्याच्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे कुठेही भरकटलं तरी तुम्हाला त्याला परत खेचून आणावंच लागेल. आणि जर तुम्ही ते करायला तयार नसाल तर याचा अर्थ असा की तुम्ही त्याग करायला तयार नाही. याचा अर्थ असा की तुम्ही या जगात कितीही मेहनत केली तरी तुमचं काम व्यर्थ आहे. मानवी जीवन म्हणजे तुम्ही भगवंतासाठी त्याग करण्यास तयार असता. संत पुरुषांचे ऐकण्यासाठी वेळ बाजूला ठेवणे, सर्व जीवांच्या कल्याणासाठी सेवा करणे, आपले जीवन असे जुळवून घेणे की आपण या जगातील आपली व्यावहारिक कर्तव्ये पार पाडू, परंतु आपले पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कर्तव्य जे भगवंतांच्या सेवेत आपले हृदय शुद्ध करणे आहे त्याकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. तर हीच कलियुगाची आणि त्यातील लोकांची अवस्था आहे. म्हणूनच जरी श्रीकृष्णांनी आपल्याला भगवद्गीतेच्या सर्व सूचना दिल्या असल्या तरी व्यावहारिकदृष्ट्या कोणीही गीतेचे पालन करण्यास तयार नाही. म्हणूनच तेच भगवंत सर्व कारणांचे परम कारण, नंद नंदन, ते नंद महाराजांचे दिव्य पुत्र आहेत. ते या जगात स्वतःच्या उदाहरणाने आपल्याला कसे जगावे आणि जीवनाची परिपूर्णता कशी प्राप्त करावी हे दाखवण्यासाठी अवतरले आहेत. असे म्हटले आहे, It is said, Brajendra Nandana je Sachi Sutta hoilo se Balarama hoilo nithai. असे म्हटले आहे की ब्रजराजाचे पुत्र भगवान श्रीकृष्ण ते भगवान गौर सुंदर श्री चैतन्य महाप्रभू शची माता यांचे पुत्र म्हणून अवतरले आहेत. आणि त्यांचे प्रथम विस्तार श्री बलदेव हे देखील भगवान नित्यानंद म्हणून अवतरले आहेत. His first expansion, Sri Baladev, has appeared also as Lord Nityananda. Dina hina yata chilo, hari nama udharilo, thara saki jagai madhai. ते पवित्र नामाचा प्रसार करण्यासाठी आले आहेत. पवित्र नाम हे भगवंतांचे सर्वात शक्तिशाली अस्त्र आहे, कारण ते आपल्या हृदयातील अत्यंत राक्षसी मानसिकतेचाही नाश करू शकते. ज्यावेळी श्रीकृष्ण आले त्यावेळी त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केला. ज्यावेळी भगवान श्रीराम आले त्यावेळी त्यांनी आपल्या शक्तिशाली धनुष्य बाणाने रावणाचा वध केला. ज्यावेळी भगवान वराहदेव आले त्यावेळी त्यांनी आपल्या देहबळाने हिरण्यकशिपूचा वध केला. ज्यावेळी भगवान नरहरी प्रकट झाले त्यावेळी त्यांनी तलवारीसारख्या आपल्या कठीण नखांच्या सामर्थ्याने दुष्ट राक्षस हिरण्यकशिपूचे तुकडे तुकडे केले. परंतु ज्यावेळी भगवान चैतन्य महाप्रभू प्रकट झाले त्यावेळी ते आपल्या सर्व अस्त्रांपैकी सर्वात शक्तिशाली आणि सामर्थ्यवान अस्त्राने सज्ज होऊन आले. त्यांच्या नखांपेक्षा, त्यांच्या सुदर्शन चक्रापेक्षा, त्यांच्या धनुष्य बाणापेक्षाही अधिक शक्तिशाली आणि उदार ते हरिनामाने म्हणजेच पवित्र नामाने सज्ज होऊन आले. कारण पवित्र नाम जो कोणी ते स्वीकारण्यास तयार असेल ते तुमच्या शरीराचा नाश करणार नाही, परंतु ते तुमच्यातील सर्व आसुरी प्रवृत्तींचा नाश करेल. आम्ही वर्णन केले आहे की जय आणि विजय हे दोन सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्वे राक्षसांच्या रूपात कसे आले.
4 कुमारांनी त्यांनी या पृथ्वीवर असुर म्हणून भगवंतांचे आणि ईश्वर जागरूक संस्कृतीचे शत्रू म्हणून येण्याचा शाप दिला होता. भगवंतांना हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांना मारावे लागले. भगवंतांना कुंभकर्ण आणि रावण यांना मारावे लागले आणि त्यांना शिशुपाल आणि दंतवक्र यांचा देखील नाश करावा लागला. आणि तीच 2 व्यक्तिमत्वे चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये जगाई आणि मधाई म्हणून पुन्हा आली. परंतु या 2 राक्षसांच्या सर्व महान अवतारांच्या इतिहासात प्रथमच भगवंतांनी त्यांच्या भौतिक शरीरांचा नाश केला नाही. सुदर्शन चक्राने त्यांच्या शरीराचा नाश केला, धनुष्य बाणाने त्यांच्या देहाचा नाश केला आणि त्यांना मुक्ती दिली. परंतु केवळ मुक्ती पुरेशी नाही, ती जीवनाची परिपूर्णता नाही. त्यामुळे त्यांना राक्षस म्हणून पुन्हा पुन्हा परत यावे लागत असे. परंतु भगवान चैतन्य महाप्रभू आणि भगवान नित्यानंद यांच्या रूपात पवित्र नामाच्या शस्त्राने त्यांनी त्यांचे रूपांतर संपूर्ण जगातील सर्व श्रेष्ठ संतांमध्ये केले. त्यांनी त्यांच्या आसुरी, मत्सरी, कामुक, लोभी प्रवृत्तींचे रूपांतर भगवंतांवरील शुद्ध प्रेमाच्या प्रवृत्तींमध्ये केले. श्री चैतन्य महाप्रभू कलियुगात मार्ग दाखवण्यासाठी अवतरले. जो कोणी पवित्र नामासमोर नम्र होतो त्याला मुक्तीची परम सिद्धी प्राप्त होते. आणि आपल्याला योग्य ज्ञान देण्यासाठी भगवंतांनी काय केले? भगवंत किती दयाळू आणि किती कृपाळू, किती करुणाशील आहेत. असे वर्णन आहे की ज्यावेळी भगवान श्री चैतन्य महाप्रभू नवद्वीपमध्ये राहत होते त्यावेळी ते सर्वांमध्ये सर्वात लोकप्रिय होते. प्रत्येकजण त्यांच्यावर प्रेम करत असे आणि त्यांची पूजा करत असे. त्यांना एक सुंदर प्रेमळ पत्नी होती. तिचे नाव विष्णुप्रिया होते. ती साक्षात लक्ष्मी देवी होती, जी या जगात त्यांच्या प्रेममय लीलांमध्ये सहाय्य करण्यासाठी अवतरली होती. या विश्वाच्या इतिहासातील सर्व स्त्रियांमध्ये तिच्या इतकी सुंदर, इतकी पवित्र, इतकी प्रेमळ, इतकी मधुर आणि आपल्या पतीशी इतकी समर्पित व एकनिष्ठ दुसरी कोणीही नव्हती. जर एखाद्या पुरुषाला पत्नी म्हणून अशी स्त्री मिळाली जिच्यामध्ये या गुणांचा अंश जरी असेल तर तो पुरुष त्या पत्नीशी किती संलग्न होतो. अत्यंत आसक्त, तिचा त्यागही करू शकत नाही. विष्णुप्रिया म्हणजे एका आदर्श पत्नीच्या सर्व प्रेमळ गुणांचे मूर्तिमंत स्वरूप होते. आपले पती महान निमाई पंडित यांना प्रसन्न करण्याशिवाय तिच्या मनात दुसरा कोणताही विचार किंवा महत्त्वाकांक्षा नव्हती. रात्रंदिवस ती केवळ त्यांच्या सुखाचीच तयारी करत असे. आपण वाचतो की तीच विष्णुप्रिया मागील अवतारात सीता होती. सीता प्रभू श्रीरामांची इतकी पतिव्रता आणि प्रेमळ पत्नी होती की ज्यावेळी त्यांना वनात पाठवले गेले त्यावेळी ती म्हणाली, मला तुमच्याबरोबर यायलाच हवे. श्रीराम म्हणाले, तू माझ्याबरोबर कशी येऊ शकतेस? वनात कसे असते हे तुला माहीत आहे का? तू एक राणी आहेस, एक राजकुमारी आहेस. तुझे पालनपोषण मिथिलेमध्ये झाले आहे आणि तुला अयोध्येत आणले आहे. तुझ्या संपूर्ण आयुष्यात तू कधीही गैरसोय पाहिली नाहीस, कधीही कष्ट पाहिले नाहीस. वनात राक्षस असतात, हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते, तर उन्हाळ्यात भाजून काढणारी उष्णता असते. तिथे नोकर नसतात. तुला सर्व काही स्वतःच करावे लागेल. तुला झाडाच्या सालीचे कपडे घालावे लागतील, केसांची जटा बांधावी लागेल, जमिनीवर झोपावे लागेल आणि तिथे सरपटणारे प्राणी, धोकादायक साप, सिंह, वाघ, हत्ती, डास, सर्व प्रकारचे कीटक असतात. ती म्हणाली, प्रभू कृपया समजून घ्या
की तुम्हाला प्रसन्न करण्यातच मला आनंद मिळतो. She said, Ram, मी नरकात असले आणि तुमची सेवा करत असले तरी ते स्वर्गच आहे. परंतु जर मी तुम्हाला प्रसन्न करत नसेन तर स्वर्गसुद्धा नरकापेक्षा वाईट आहे. म्हणून श्रीराम यांची तीच अत्यंत सुंदर पतिव्रता आणि एकनिष्ठ पत्नी विष्णुप्रिया रूपात प्रकट झाली. यशोदा माई ती सची माता रूपात प्रकट झाली. परंतु या रूपात ती विधवा होती. तिचा पुत्र निमाई भगवान चैतन्य महाप्रभू यांच्याशिवाय तिचे रक्षण करायला कुणीही नव्हते. ती अतिशय प्रेमळ होती. ती साक्षात मातृत्वाची मूर्ती होती. ती संपूर्ण सृष्टीतील सर्व मातांसाठी एक आदर्श आहे. आणि ती असहाय्यपणे वृद्ध असून आपल्या मुलावर अवलंबून होती. तर निमाई पंडित अशा स्थितीत जगत होते. त्यांना सर्वात प्रेमळ, काळजीवाहू, असहाय्य आई आणि सर्वांमध्ये सर्वात एकनिष्ठ, प्रसन्न करणारी, गोड, असहाय्य, अवलंबून असलेली पत्नी लाभली होती. एवढेच नाही तर त्यावेळी ते अतिशय श्रीमंत, अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय होते. त्यांच्याकडे या जगातील सर्व काही होते. श्रीकृष्ण हे परमभोक्ता आहेत. म्हणून नवद्वीप धाम जे गोलोक वृंदावनापेक्षा वेगळे नाही, ते केवळ एक परमभोक्ता म्हणून जगत होते. ते सर्वांना पवित्र नामाच्या सामूहिक नामजपाचे मार्गदर्शन करत होते. दररोज ते हात उंचावून रस्त्यावर जात आणि सर्व दिशांना सर्वांना हाक मारून म्हणत, तुम्ही कोणीही असा, तुम्ही काहीही केले असले तरी ते विसरून जा. आपले हात उंचवा आणि गोविंद, माधव, हरी या नावांचा जयघोष करा. म्हणजे तुमचे जीवन परिपूर्ण होईल. कृपया हे समजून घ्या की तुम्ही तुमचे दिवस तुमच्या मरणासन्न शरीरांना सजवण्यात घालवत आहात आणि तुमच्या रात्री केवळ गाढ झोपेत वाया घालवत आहात. मानवी जीवन परिपूर्णतेसाठी आहे. परिपूर्णता आता जवळ आली आहे. श्रीकृष्णांच्या नावाचा जयघोष करा. अशा प्रकारे ते हजारो लोकांना एकत्र जमवत आणि नवद्वीप धामच्या रस्त्यांवर असा जयघोष करत नाचत असत. In this way, he would gather together tens and thousands of people. And they would dance through the streets of Navadvip Dham, chanting, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. But the Lord परंतु भगवान सर्व जीवांचे इतके दयाळू आणि कृपाळू हितचिंतक होते की ते विचार करत होते की कितीतरी दुर्दैवी लोक माझ्या कृपेपासून सुटत आहेत. एके दिवशी ते एका झाडाखाली बसले होते आणि त्यांनी गोपींची नावे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी एक ब्राह्मण मुलगा त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, हे गोपींचे नाव घेणे काय आहे? हे योग्य नाही. तुम्ही श्रीकृष्णांचे नाव घेतले पाहिजे. भगवान चैतन्य महाप्रभू अतिशय क्रोधित झाले आणि त्याला हाकलून लावण्यासाठी त्यांनी एक काठी उचलली. मग तो ब्राह्मण जिथे इतर सर्व ब्राह्मण अभ्यास करत होते तिथे गेला आणि त्या काळात नवद्वीप हे संपूर्ण भारतासाठी, विशेषतः बंगाल, गौड देशासाठी विद्येचे एक मोठे केंद्र होते. अरे, लोकांनी भगवान चैतन्यांवर टीका करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांना टाळायला सुरुवात केली आणि कठोर शब्दांनी त्यांचा अपमानही करू लागले. त्यावेळी निमाई अत्यंत आत्मपरीक्षण करू लागले आणि आपल्या दिव्य हृदयाचा शोध घेऊ लागले. मी सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आलो आहे. या कलियुगात या अत्यंत गर्विष्ठ दुष्टांवर माझी दया दाखवण्यासाठी मी काय केले पाहिजे? मला काय करावे लागेल?
विशेषत त्या ब्राह्मणांचे जे उच्च कुळाच्या धुंदीत इतके मग्न आहेत की ते पवित्र नामासमोर स्वतःला नम्रही करणार नाहीत. Especially these Brahmins who are so त्यावेळी एके दिवशी एक अतिशय महान संत नवद्वीप धामच्या तीर्थयात्रेला आले. त्यांचे नाव केशव भारती महाराज होते. one day a very, very great saint. भारती महाराज श्री माधवेंद्र पुरी यांचे शिष्य होते, जे श्री चैतन्य महाप्रभू यांचे परमगुरू होते. भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांचे आध्यात्मिक गुरु ईश्वरपुरी होते. Bharati Maharaj केशव भारती हे भगवंतांच्या प्रेमाचा सागर होते. परंतु त्या काळात शंकराचार्यांची शिष्य परंपरा अतिशय प्रमुख असल्यामुळे केशव भारती महाराजांनी शंकराचार्यांच्या शिष्य परंपरेनुसार संन्यास घेतला, जेणेकरून त्यांना सर्व जीवांकडून योग्य आदर मिळेल आणि मग ते श्रीकृष्ण भक्तींच्या महतीचा प्रचार करू शकतील. म्हणून ज्यावेळी चैतन्य महाप्रभू त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांचे महान प्रेम आणि महान करुणा पाहिली, त्यावेळी भगवंतांनी ठरवले की जर मला खरोखरच कलियुगातील अधपतित लोकांना मदत करायची असेल, जर मला खरोखरच त्यांनी हरिनामाचा हा संदेश गांभीर्याने घ्यावा असे वाटत असेल, तर मी संन्यास घेतलाच पाहिजे. त्यांनी केशव भारतींना समजावून सांगितले. भारती म्हणाले की मी लवकरच तुमच्या कटवा येथील आश्रमात संन्यास घेण्यासाठी येत आहे. ते स्वतः परमेश्वर श्रीकृष्ण आहेत हे जाणून केशव भारतींनी त्यांची दिव्य योजना ओळखली आणि ते म्हणाले, तथास्तु महाराज. मग ते कटवा या पवित्र शहराकडे प्रस्थान करून गेले. your ashram in Katwa. I will be coming soon. त्यावेळी श्री चैतन्य महाप्रभू एके संध्याकाळी घरी आले Shiva Bharati, आणि त्यांच्या आई व पत्नी Lord himself, सचीमाता व विष्णुप्रिया यांनी अत्यंत प्रेमळ भावनेने त्यांना अतिशय अद्भुत स्वादिष्ट प्रसाद दिला. त्यांच्या आरामासाठी त्यांनी घरात सर्व व्यवस्था केली होती. त्यांची पत्नी मोठ्या भक्तीने त्यांचे पाय चोळत असे. Chaitanya Mahaprabhu, त्या संध्याकाळी चैतन्य महाप्रभूंनी ठरवले की जरी मी त्यांची मने पूर्णपणे तोडणार असलो तरी संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी मला त्यांना सोडून जायलाच हवे. सृष्टीत असे घडले आहे ज्यांनी अतिशय त्याग केला आहे. असे अनेक संन्यासी आहेत, असे अनेक लोक आहेत ज्यांनी संन्यास स्वीकारला आहे. खरे तर ही तुमच्या माझ्यासारख्या बद्ध जीवांप्रतीच्या भगवंतांच्या सर्वोच्च प्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. भगवंतांनी लक्ष्मी देवीचा त्याग केला आहे. त्यांनी आपल्या अत्यंत जवळच्या आणि प्रेमळ भक्तांचा त्याग केला आहे आणि त्यांना अत्यंत दुःखाच्या अग्नीत जळायला लावले आहे. असा विचार करू नका. उलट त्यामुळे भगवंतांना त्याहूनही अधिक दुःख होते. ज्यावेळी भगवंत आपल्या भक्ताच्या हृदयात दुःख पाहतात, त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या हृदयात कोट्यवधी पटींनी अधिक दुःख निर्माण होते. असे वर्णन केले आहे की महान संत परदुःख दुःखी असतात. याचा अर्थ असा की त्यांचे एकमेव दुःख हे इतरांचे दुःख असते. त्यांना स्वतःसाठी कोणतेही दुःख माहीत नसते. आता हाच संत गुण संतांच्या हृदयात असतो, कारण ते परम करुणामय भगवंतांचेच अंश असतात. श्रीकृष्णांची एकमेव चिंता ही असते की इतरांच्या, विशेषतः आपल्या भक्तांच्या हृदयात चिंता दिसणे. आणि इथे त्यांचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत आणि त्यांना हे समजले होते की तुमच्या आणि माझ्यापर्यंत पवित्र नाम पोहोचवण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनात तीव्र दुःख द्यावे लागेल आणि स्वतःच्या हृदयात कोट्यावधी पटींनी अधिक दुःख सहन करावे लागेल. do not think that cause for the purpose of delivering the holy name to you and me. लोकांना चैतन्य महाप्रभूंचा महिमा समजत नाही. भगवंतांच्या दुसऱ्या कोणत्याही रूपाने
आपल्यासाठी इतके काही दिलेले नाही, इतका त्याग केलेला नाही. म्हणूनच श्रील रूप गोस्वामी म्हणाले आहेत, has ever sacrificed so much for us. Therefore, Srila Rupa Goswami has said, Namo Mahabharanyaya Krishna Prema Pradayate Krishnaya Krishna Chaitanya Namane Goradveshi Namah. ते भगवान चैतन्य महाप्रभू हे भगवंतांच्या सर्व अवतारांमध्ये सर्वात उदार आणि दयाळू आहेत. कारण ते कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला श्रीकृष्णांचे प्रेम मुक्तपणे वाटत आहेत. म्हणून त्या रात्री ज्यावेळी विष्णुप्रिया आणि सचीमाता निजल्या होत्या, त्यावेळी चैतन्य महाप्रभू अगदी शांतपणे घरातून बाहेर पडले. ते वनात गेले आणि नित्यानंद प्रभू, जगदानंद प्रभू आणि मुकुंद यांच्यासह ते सर्वजण मिळून कटवाच्या पवित्र भूमीवर गेले. अर्थात दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी शचीदेवी आणि विष्णुप्रिया जाग्या झाल्या, खरं तर असं झालं की मध्यरात्री आई सचीला स्वप्न पडलं की तिचा लाडका मुलगा तिला सोडून संन्यास घेण्यासाठी गेला आहे. अर्थात असं याआधीही एकदा घडलं होतं. तिचा पहिला आणि एकुलता एक मुलगा विश्वरूप अगदी लहान वयातच कोणालाही काहीही न सांगता संन्यास घेण्यासाठी घर सोडून गेला होता. त्यामुळे तिला नेहमीच भीती वाटत होती. किंबहुना तिचे पती जगन्नाथ मिश्रा यांनी भगवान चैतन्य आपल्याला सोडून संन्यास घेतील या चिंतेनेच देह सोडला होता. म्हणून ज्यावेळी शचीमातेला हे स्वप्न पडले, ज्यात तिने भगवंतांना सुंदर भगव्या वस्त्रात पाहिले, त्यावेळी ते अजूनही तिथेच आहेत की नाही हे पाहण्यासाठी ती त्यांच्या खोलीकडे धावत गेली. आणि ज्यावेळी तिने त्यांच्या पलंगावर पाहिले, त्यावेळी तिला दिसले की तिथे कोणीही नव्हते. म्हणून ती जंगलात पळाली आणि रडू लागली, ओरडू लागली, निमाई निमाई, तुम्ही कुठे गेलात? ती एखाद्या वेड्या बाईसारखी जमिनीवर पडत होती, बेशुद्ध होत होती, शुद्धीवर येत होती, रडत होती, किंचाळत होती, इकडे तिकडे धावत होती, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जात होती. ती झाडांना ओरडून म्हणत होती, तुम्ही माझ्या निमाईला पाहिलं आहे का? कृपया मला सांगा, कोणीतरी, मला सांगायला कोणीच नाही. ती मध्यरात्री एकटी होती, तिला कोणतीही माहिती देणारे कोणीही नव्हते. म्हणून ती पक्ष्यांना, कीटकांना, झाडांना, गवताला विनवणी करू लागली, कृपया तुम्ही माझ्या कमल नयन पुत्राला, निमाईला नक्कीच पाहिलं असेल, तो कुठे गेला आहे? ज्यावेळी काहीच उत्तर आले नाही, त्यावेळी ती ओरडून म्हणू लागली, हे जंगल किती क्रूर आहे, तुम्ही सर्व किती क्रूर आहात, हे जग किती क्रूर आहे. मग ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. त्यावेळी महान गौर सुंदर त्या क्षणी दुसऱ्या दिवशी सकाळी ते कटवा येथे आले आणि तेथे त्यांनी केशव भारती महाराजांशी संपर्क साधला. केशव भारती महाराजांनी त्यांना संन्यास घेण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. प्रथम तुम्ही गंगेच्या काठावर जा आणि तेथे तुम्ही तुमचे डोके मुंडले पाहिजे. म्हणून ते गंगेच्या काठावरील एका झाडाखाली बसले आणि त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले, कृपया माझे डोके मुंडा. त्यांच्या भक्तांनी कात्री घेतली आणि त्यांना समजले की ते त्यांची एक परम भोक्ता म्हणून पूजा करत होते. भगवंतांना संन्यासाच्या अवस्थेत पाहणे त्यांना सहन होत नव्हते. ते मृत्यूपेक्षाही भयंकर होते. परंतु त्यांना समजले की भगवंत हे केवळ अत्यंत पतित जीवांपर्यंत पवित्र नाम पोहोचवण्यासाठी सर्व काही करत होते. त्यांच्या भक्तांनी त्यांना जसेच्या तसे आधीच स्वीकारले होते. त्यांना बदलण्याची काहीच गरज नव्हती. परंतु ज्यांनी त्यांना नाकारले होते, जे अत्यंत अहंकारी, कामवासनांध, मत्सरी आणि लोभी होते, त्यांच्यावर दया दाखवण्यासाठी त्यांना हे करणे भाग होते. भगवान गौर चंद्रांचे सुंदर केस असे होते
जे सौंदर्य विश्वात यापूर्वी कोणीही पाहिले नव्हते. And his devotees took the scissors. ज्यावेळी भक्तांनी त्यांच्या डोक्यावरून गळणाऱ्या त्या सुंदर केसांचा विचार केला, त्यावेळी ते दुःख इतके असह्य झाले की ते जमिनीवर कोसळून रडू लागले. अशी कोणीही व्यक्ती नव्हती जी ती कात्री उचलून त्यांच्या केसांना स्पर्श करू शकेल. But they understood the Lord was doing it. म्हणून अखेरीस ते एका न्हाव्याला आणायला गेले, जो भगवंतांच्या वैयक्तिक संपर्कात नव्हता. ज्यावेळी त्या न्हाव्याने ती कात्री त्यांच्या केसांना लावली, त्यावेळी Just as he was, ते रडले, there was no need माझ्या प्रिय भगवंता, कृपया मला हे करायला लावू नका. to reject it. मी हे करू शकत नाही. तुमचे केस कापून मी अशी उत्कृष्ट कलाकृती कशी नष्ट करू शकेन? And greedy अशक्य. to show mercy. कृपया तुमचा विचार बदला. भगवान गौर सुंदर मोठ्या दृढतेने आणि करुणेने म्हणाले, माझे केस कापा. The beautiful hair of the Gaur न्हाव्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याचे अवयव थरथरत होते आणि जसे त्याने केस कापले आणि ते जमिनीवर पडू लागले, त्यावेळी श्री चैतन्य महाप्रभूंच्या सर्व सहकाऱ्यांना आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना मृत्यूपेक्षाही भयंकर वेदना झाल्या. ते सर्वजण वेदनेने विव्हळत जमिनीवर लोळत होते आणि त्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू होते. So finally, त्यांच्या जीवनांचा स्वामी संन्याशाचे कठोर थंड जीवन जगत आहे, ही कल्पना त्यांना सहन होत नव्हती. and when the barber put कलियुगातील लोकांना पवित्र नामाचा प्रचार करण्यासाठी वैकुंठातील सर्व सुखांचा त्याग केला आणि स्वतः भगवंतांनीही स्वतःच्या उदाहरणाने श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचा जप केला. by cutting your hair, त्यांनी वैदिक ज्ञानाच्या विशाल सागरातून बृहन्नारदीय पुराणातील हा विशिष्ट श्लोक काढला की जो कोणी त्यांच्या आज्ञेनुसार हा श्लोक आपला प्राण आणि आत्मा म्हणून स्वीकारेल, तो त्यांच्या कृपेने भगवंतांवरील प्रेमाची सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त करेल. all love of God. Harinama Harinama Harinam eva kevalam kalo nasteva 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 gatiranyata. तर हे नाम संकीर्तन कृपया केवळ मनोरंजनाचे एक साधन समजू नका. अर्थातच जे लोक याच्याशी परिचित नाहीत त्यांना वाटू शकते की या खोलीतील व्यक्ती वेड्या आहेत, त्या नक्कीच पागल असल्या पाहिजेत. हे काय आहे? त्या इकडे तिकडे उड्या मारत आहेत, ओरडत आहेत आणि गिरक्या घेत आहेत. अरे, माझ्यासारख्या आध्यात्मिक वृत्तीच्या माणसाच्या प्रामाणिकपणाला हे शोभत नाही. हां, पण ही थेट तीच प्रक्रिया होती जी श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या उदाहरणाद्वारे आपल्याला दाखवण्यासाठी स्वतःच्या जीवनात आचरणात आणली. आपले हात उंचावून आणि डौलदारपणे नृत्य करून आपण आपल्या देहातील ऊर्जा भगवंतांप्रती भक्तिभावाने व्यक्त करत असतो. आणि पवित्र नामाचा जयघोष करून अत्यंत भावनेने नाम जप करून आपण केवळ आपलेच हृदय शुद्ध करत नाही, तर आपण संपूर्ण सृष्टीला शुद्ध करतो. In devotion to God. And by crying out the holy name, by chanting with great feeling, not only do we purify our own heart, but we purify the entire creation. Cheto Darapanam Marajanam Baba Mahadavagyu Virvapanam. Lord Shri भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी स्पष्ट केले आहे की श्रीकृष्णांच्या नामाचा हा जप संपूर्ण मानवजातीसाठी एक प्रमुख वरदान आहे. हे सर्वोच्च वरदान आहे. ही भगवंताने दिलेली आत्तापर्यंतची सर्वोत्तम देणगी आहे. आपण केवळ ते स्वीकारण्यास तयार असले पाहिजे आणि आपले जीवन अत्यंत भाग्यवान बनते. परंतु शास्त्र सांगते की जो कोणी भगवान चैतन्य महाप्रभूंची कृपा स्वीकारण्यास तयार नाही, जो पवित्र नामाचा जप करण्यास आणि अशा सोप्या प्रक्रियेद्वारे मुक्तीची सिद्धी प्राप्त करण्यास तयार नाही, त्या व्यक्तीला या जगात जे काही प्राप्त होते
तो सर्वात दुर्दैवी मानला जातो. म्हणूनच महान संत व्यक्ती मनुष्याला ऐहिक अर्थाने मिळवता येणाऱ्या कोणत्याही उपलब्धीला गांभीर्याने घेत नाहीत. एखाद्या व्यक्तीची जीवनातील स्थिती काहीही असो, तो राजा असो वा रस्त्यावरील भिकारी, राजा, श्रीमंत किंवा रस्त्यावरील भिकारी यापैकी कोणतीही स्थिती त्याला अपात्र ठरवत नाही. जो कोणी मनापासून भगवंतांच्या नामाचा जप करतो तो अत्यंत भाग्यवान असतो. आणि जर त्याची अशी इच्छा नसेल तर या कलियुगात तो अत्यंत दुर्दैवी ठरतो. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी इतरांप्रती करुणा दाखवण्यासाठी किती त्याग करण्याची तयारी दाखवली. जे त्यांच्या प्रेमाचा भाव आत्मसात करतात त्यांनी आपल्या अत्यंत अल्प क्षमतेनुसार इतरांप्रती करुणा दाखवण्याच्या त्यांच्या महान कार्यात सहाय्य केले पाहिजे. हे कसे शक्य आहे? सर्वप्रथम आपण आपल्या जीवनात हे वरदान स्वीकारले पाहिजे आणि तेही पूर्ण प्रामाणिकपणाने आणि पूर्ण कृतज्ञतेने. आपण पवित्र नामांचा जप करूया आणि आपले मन व जीवन शुद्ध करूया. आणि मग पवित्र नामाचा महिमा पसरवण्याच्या या महान कार्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहाय्य करून शक्य त्या सर्व मार्गांनी आपल्या कुटुंबियांचे, देशबांधवांचे आणि सर्व जीवांचे खरे मित्र व हितचिंतक बनूया. गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, जो या दिव्य शिकवणींचा महिमा पसरवतो त्याच्यापेक्षा प्रिय मला कुणीही नाही आणि कधी नसेलही. तर आज आपण पुण्यातील या मंगलमय वातावरणात आहोत. भगवंतांच्या महिमा ऐकून आणि कीर्तन करून आपली चेतना शुद्ध करण्यासाठी आपली सर्व शक्ती पूर्णपणे समर्पित करून जीवनातील आपल्या प्राधान्यक्रमाचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या उद्देशानेच आपण दरवर्षी येथे येतो. तीर्थक्षेत्र म्हणजे अशी जागा जिथे भक्तगण भगवंतांच्या नावाचा जप करण्यासाठी एकत्र येतात आणि आपण ज्या प्रमाणात नाम जप करण्यास उत्सुक असतो त्याच प्रमाणात भगवंतही आपल्यामध्ये उपस्थित राहण्यास उत्सुक होतात. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही जसे माझ्या जवळ याल तसे मी तुम्हाला फळ देईन. तर अर्थातच भगवद्गीता आणि श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला आपली सांसारिक कामे सोडून द्यावीत असे शिकवत नाहीत. केवळ काही मोजकेच लोक भगवान चैतन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतरांच्या करुणेसाठी सर्वस्व त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतात. भगवान चैतन्य महाप्रभू यांनी सर्वसाधारणपणे याची शिकवण दिली नाही किंवा हे विहित केले नाही. उलट ते भेटलेल्या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला त्यांची शिकवण अशी देत असत की ते म्हणाले, तुम्ही तुमची नोकरी चालू ठेवा, तुम्ही तुमचे कौटुंबिक जीवन चालू ठेवा, ते ठीक आहे, पण नेहमी भगवंतांच्या नामांचा जप करा आणि तुम्ही ज्या कोणाला भेटाल त्या व्यक्तीचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे उद्धार करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या अनेक भक्तांना संन्यास घ्यायचा होता, परंतु ते म्हणाले, नाही नाही नाही, तुम्हाला कुटुंब आहे, तुम्हाला मुले आहेत, तुमच्यावर व्यावसायिक जबाबदाऱ्या आहेत, बदलण्याची गरज नाही. पण केवळ नेहमी भगवंतांच्या नामाचा प्रामाणिकपणे जप करून गुरु व्हा आणि आपल्या मार्गाने इतरांचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. तर अर्थातच तुमच्यापैकी ज्यांनी आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना हे माहीत आहे की ज्यावेळी तुम्ही कामाला जाता आणि या जगाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला गुंतवून घेता त्यावेळी अनेक अडथळे येतात.
अनेक लोक आमच्याकडे येऊन म्हणतात, या जगातील भांडखोरांशी सामना करताना आम्ही श्रीकृष्णांचे स्मरण कसे करू शकू? ही प्रक्रिया खूप सोपी आहे, So many people come to us. परंतु तुम्हाला ती अतिशय गांभीर्याने घ्यावी लागेल. तर ही प्रक्रिया म्हणजे नियमितपणे संत व्यक्तींच्या संगतीत राहणे आणि आपल्या घरात नियमितपणे श्रवण व नाम जपाचा एक अतिशय प्रभावी आध्यात्मिक कार्यक्रम राबवणे. आणि वैदिक संस्कृतीचा एक अत्यंत आवश्यक भाग म्हणजे तीर्थयात्रा करणे, कारण त्यामुळे आपल्या हृदयात जीवनाचे ध्येय काय आहे याबद्दलची खरी खात्री पुन्हा स्थापित होते. लोक म्हणतात, यामुळे आपल्या आध्यात्मिक बॅटरी चार्ज होतात, जेणेकरून आपण जगात जाऊन शुद्ध राहू शकू. आपण आपली कर्तव्ये आध्यात्मिक ऊर्जेने आणि शुद्धतेने पार पाडू शकू. म्हणूनच आपले मन योग्य दिशेने आणि आपले हृदय शुद्धतेच्या योग्य अवस्थेत ठेवण्यासाठी या तीर्थयात्रा अत्यंत आवश्यक आहेत. म्हणून जोपर्यंत आपण येथे आहोत तोपर्यंत श्रीकृष्ण जे काही देत आहेत त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक सेकंदाला आपण स्वतःला त्या देणगीत पूर्णपणे बुडवून घेतले पाहिजे, जी भगवंतांनी आपल्याला दिली आहे. त्यात स्वतःला लीन केले पाहिजे. 150 लोक केवळ आपले हृदय शुद्ध करण्याच्या उद्देशाने, केवळ भगवंतांच्या महिमा ऐकण्याच्या आणि नामजप करण्याच्या उद्देशाने या घरात आले आहेत. 150 people. म्हणून जोपर्यंत आपण येथे आहोत तोपर्यंत आपण श्रीकृष्ण चेतनेच्या बाहेरचे काहीही ऐकणार नाही किंवा बोलणार नाही याची पूर्ण जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या सर्व व्यावहारिक बाबी, आपल्या व्यवसायाच्या सर्व बाबी, आपल्या सर्व कौटुंबिक बाबी त्या आपल्यासाठी थांबतील. सोमवारी सकाळी त्या सर्व तिथे आपली वाट पाहत असतील आणि पुढील 362 दिवस आपण त्यांच्यासोबत पूर्णपणे व्यतीत करू. परंतु या 3 दिवसात आपल्याला त्या गोष्टींशी काहीही देणे घेणे नाही. या 3 दिवसांसाठी आपण वैकुंठात आहोत. They will all be there waiting for us. And for the next 360, for these 3 days, we are in Vaikuntha. For these 3 या days, 3 दिवसात आपण पवित्र नामाची दिव्य ऊर्जा इतक्या प्रमाणात ग्रहण केली पाहिजे की ज्यावेळी आपण घरी परत जाऊ त्यावेळी आपण आध्यात्मिक ऊर्जेच्या एका स्फोटक बॉम्बसारखे असू. and anyone who comes जो कोणी आपल्या जवळ येईल त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. the fallout of this Puna Yatra. या पुणे यात्रेचे You know, तुम्हाला माहीत आहे ना, ज्यावेळी बॉम्ब टाकला जातो त्यावेळी बॉम्बचा किरणोत्सर्ग होतो आणि त्या किरणोत्सर्गाच्या संपर्कात जो कोणी येतो तो बॉम्बमुळे दूषित होतो. म्हणून पुढचे 3 दिवस आपण आध्यात्मिक उत्साहाने भारून जायला हवं आणि मग वर्षभर तो किरणोत्सर्ग होऊ द्या. and then throughout the year, let the fallout fall. तुम्हाला मिळालेले दुर्मिळ वरदान काय आहे हे समजून घ्या. Understand what a मानवी जीवनाची परिपूर्णता आता जवळ आली आहे. येथे आलेल्या प्रत्येक महान आत्म्यासमोर नम्र व्हा. याच मनस्थितीतून तुम्ही तीर्थयात्रेचा पुरेपूर लाभ घेऊ शकता. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला येथे असलेल्या सर्वांमध्ये सर्वात नीच समजावे. या यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचा तुम्ही एक नम्र सेवक आहात असे समजा आणि हे समजून घ्या की तुम्ही एकतर समस्येचा भाग आहात किंवा उपायाचा भाग. consider yourself the humble servant. समस्या आळस आहे, बरोबर? आपण सगळेच मूर्ख आहोत. आपण सगळेच कबूल करतो की आपण मूर्ख आहोत. जो कोणी आपण मूर्ख आहोत हे कबूल करतो त्याने हात वर करा. जो कोणी स्वतःला मूर्ख समजत नाही त्याने हात वर करा.
काय? कोणीच नाही? Anyone who doesn't think he's a Buddha, raise your hand. What? Nobody? जो स्वतःला मूर्ख गाढव समजत नाही त्याने हात वर करा. Raise your hand. भौतिक समाजाला या खोलीत काय चालले आहे हे कधीच समजणार नाही. What sort ही of व्यक्ती brain कोणत्या प्रकारचे ब्रेन वॉशिंग करत आहे? committing? He's convincing तो everyone. सगळ्यांना पटवून देत आहे की ते मूर्ख गाढव आहेत. तर आपण सगळेच असे आहोत. म्हणून आपण या समस्येच्या निराकरणाचा एक भाग बनूया. Therefore, let us समस्या ही आहे की आपण आळशी आहोत. समस्या ही आहे की आपल्याला नाचायचं असतं कारण आपले पाय दुखत असतात किंवा पाय थकलेले असतात किंवा ती आपली पद्धतच नसते. or our legs are tired or it's just not our style. आपल्याला नामजप करायचा नसतो कारण माझा आवाज थोडा बसला आहे आणि त्याशिवाय मला हा सूर किंवा चाल आवडत नाही आणि त्याशिवाय मी मुळातच थकलेला आहे, भुकेलेला आहे आणि बाकी सगळं काही. हां, तर जो कोणी असं वागतो Anyone who behaves त्याने like this हे समजून घ्यावं की तो इतरांचा उत्साह शोषून घेत आहे. away from everybody else. हे एक सत्य आहे आणि ज्या प्रमाणात तुम्ही उत्साहाने भाग घेता त्या प्रमाणात तुम्ही वातावरणात आध्यात्मिक ऊर्जेने भारले जाता. तुम्ही प्रत्येकाच्या आध्यात्मिक शुद्धीकरणात योगदान देत असता आणि ज्या प्रमाणात तुम्ही निरुत्साही असता त्या प्रमाणात तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतरांना आध्यात्मिक प्रगती करण्याच्या संधीपासून वंचित ठेवत असता. उत्साह हा संसर्गजन्य आहे आणि आळस तर त्याहूनही जास्त संसर्गजन्य. For Paramhams, कारण परमहंसांसाठी उत्साह अधिक संसर्गजन्य असतो परंतु मूढांसाठी म्हणजे गाढवांसाठी आळस खूप संसर्गजन्य असतो. हां, तर आपल्या अत्यंत बद्ध स्वभावाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी आपल्याला खूप उत्साही राहावे लागते. कधीकधी ते आमच्या गुरु महाराजांना विचारायचे. मला आठवतं ही गोष्ट 1972 साली श्रील प्रभुपादांच्या व्यासपूजेच्या दिवशी न्यू वृंदावनमध्ये घडली होती. एका भक्ताने श्रील प्रभुपादांना विचारले, तुम्हाला उत्साही वाटत नसेल तर काय? प्रभुपाद म्हणाले, मग तू उत्साही असल्याचा आव आण. तुला कसं वाटतंय याची पर्वा कोण करतंय मूर्खा? तू उत्साही असल्याचा आव आण. हीच तर तुझी इतरांची सेवा आहे. उत्साही असल्याचा आव आणूनच तू इतरांना खऱ्या अर्थाने भगवंतांकडे जिवंत आणि प्रेरित करू शकतोस. मग तुला असं वाटो वा न वाटो. आणि जर तू असा आव आणलास तर भगवंतांच्या कृपेने तू उत्साही होशील. ते म्हणाले, तुम्हाला उत्साही राहण्याचा दृढनिश्चय करावा लागेल. मग अर्थातच पुढचा प्रश्न काय? जर आपल्या दृढनिश्चय नसेल तर काय? श्रील प्रभुपाद म्हणाले, तर तुम्ही पशु आहात. दृढनिश्चय नसणे म्हणजे पशु असणे. मानवी जीवन म्हणजे दृढनिश्चय. म्हणून जोपर्यंत आपण येथे आहोत तोपर्यंत पवित्र नामाच्या अमृताचा स्वाद घेण्याचा दृढनिश्चय करूया. I do not know how much nectar the two syllables Krishna have produced. रूप गोस्वामी म्हणतात, कृष्ण या 2 अक्षरांनी किती अमृत निर्माण केले आहे हे मला माहीत नाही. ज्यावेळी मी माझ्या जिभेने श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करतो त्यावेळी मला अनेक 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 जिभा असाव्यात असे वाटते. जेव्हा ते नाम माझ्या कानात येते तेव्हा मला लाखो लाखो कान असावेत असे वाटते. आणि ज्यावेळी ते नाम माझ्या हृदयाच्या अंगणात प्रवेश करते तेव्हा ते माझ्या मनावर विजय मिळवते आणि माझ्या इंद्रियांना जडत्व येते. हीच ती मधुरता आहे जी महात्म्यांना श्रीकृष्णाच्या नामातून अनुभवता येते. मग तुम्ही कसे सामोरे जात आहात त्यानुसार श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करतात. जर तुम्ही दृढनिश्चयाने उत्साहाने पवित्र नामाकडे गेलात तर श्रीकृष्ण आपल्या नामाद्वारे आपल्या परम ऐश्वर्याची अमर्याद मधुरता प्रकट करतील. त्या नामाचे साक्षात भगवंतांचे सर्व वैभव
सर्व ऐश्वर्य त्यांच्या नामातच सामावले आहे. हरे कृष्ण. All the glory, all the opulence of God himself is within his name. Hare Krishna. आम्ही उत्साहाबद्दल बोलत आहोत. ऐकण्याचा उत्साह आणि जप करण्याचा उत्साह. Please tell me more. ज्यावेळी महाराज परीक्षित शुकदेव गोस्वामींकडून उपदेश घेत होते त्यावेळी महाराज परीक्षित म्हणाले, कृपया मला आणखी सांगा. तुमच्या मुखातून निघणारा अमृताचा प्रत्येक थेंब मला जीवन देत आहे. जणू काही माझ्या हृदयात अमरत्वच स्त्रवत आहे. कृपया बोलत रहा. शुकदेव गोस्वामी म्हणाले, तुम्ही ऐकण्यासाठी इतके उत्सुक आहात म्हणून मी बोलण्यासाठी असीमपणे अधिक उत्सुक होत आहे. महाराज परीक्षित म्हणाले, आणि तुम्ही बोलण्यासाठी इतके उत्सुक आहात म्हणून मी ऐकण्यासाठी अधिक उत्सुक होत आहे. शुकदेव गोस्वामी म्हणाले, आणि तुम्ही ऐकण्यासाठी इतके उत्सुक आहात म्हणून मी बोलण्यासाठी आणखीनच उत्सुक होत आहे. अशा प्रकारे कुणीही झोपले नाही. तर हा आठवडा सुट्टीचा नाही. भौतिक अर्थाने ही सुट्टी नाही. खऱ्या अर्थाने सुट्टी म्हणजे पवित्र दिवस, होली डे. हा एक पवित्र दिवस आहे. पण हे समजून घेण्याचा, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की पुण्यातील हे 3 दिवस त्यागासाठी आहेत. तुमच्या उपभोगाबद्दल विसरून जा. असा विचारही करू नका की मी इथे उपभोग घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही इथे शुद्ध होण्यासाठी आला आहात आणि शुद्धीकरण हे त्यागातून येते. ऐकण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, विचार करण्याची शक्ती, अनुभवण्याची शक्ती या सर्वांचे पवित्र नामात विसर्जन करून आपण जीवनातील परम आनंदाचा अनुभव घेऊ. आम्ही तुम्हा सर्वांना नम्रपणे विनंती करत असलेला त्याग म्हणजे नामजप, नृत्य आणि मेजवानीमध्ये स्वतःला पूर्णपणे मग्न करणे. Begging all of you to accept is to completely immerse yourself in chanting, dancing, and feasting. Parama karuna pahundui jan nitai gaura chandra Thava avatara thara siromani kevala ananda kanda. भगवान श्री गौर सुंदर आणि श्री नित्यानंद प्रभू ते परम दयाळू, परम करुणा आहेत. का? कारण ते सर्व अवतारांचे सार आहेत. कारण ते अशा साध्या आणि सोप्या रूपामध्ये परिपूर्णतेचा मार्ग दाखवत आहेत. Why? Perfection through such a simple and easy form. Kevala Ananda Kanda. By chanting. नाम जपाने, नृत्याने आणि उत्तम कृष्ण प्रसादाचे भोजन करून हे केवळ आनंददायक आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही ते प्रथम एक यज्ञ म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत खऱ्या आनंदाचा अनुभव येणार नाही. तर पुढच्या काही मिनिटात आपण भगवंतांच्या पवित्र प्रसादाचे ग्रहण करणार आहोत. तर नुसतेच खाऊ नका. Do not simply eat. हे भगवंतांचे पवित्र पूजनीय अवशेष आहेत हे समजून घ्या. उच्चिष्ट आहे. असे वर्णन केले आहे की देवदेवतांना कधीकधी केवळ श्री हृदयानंद आणि राधाप्रिया माताजी यांच्या घरी बनवलेल्या स्वादिष्ट प्रसादाची चव घेण्यासाठी पृथ्वीवर आणि त्यांच्या स्वर्गीय निवासस्थानी यावेसे वाटते. हे आध्यात्मिक गुरूंना अर्पण केलेले पवित्र प्रसाद आहे जे ते भगवंतांना अर्पण करत आले आहेत
आणि ज्यावेळी आपण प्रसाद ग्रहण करतो त्यावेळी आपण त्याचा आदर केला पाहिजे. हा एक यज्ञ आहे. प्रसादाचा आदर करणे हा एक यज्ञ आहे. हे केवळ एक जेवण नाही, हा एक यज्ञ आहे. आपण एकाग्र असले पाहिजे की या अन्नाचा प्रत्येक घास शुद्ध आध्यात्मिक ऊर्जा आहे, तो भगवत कृपा आहे. महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवी स्वल्प पुण्यवतम राजाम विश्वशो नाय जायते. ब्राह्मणांचे पवित्र नामाचे आणि कृष्ण प्रसादाचे महत्त्व समजत नाही तो अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून ज्यावेळी आपण प्रसाद ग्रहण करतो त्यावेळी प्रत्येक घासासोबत भगवंतांची कृपा आपल्या हृदयात सामावून घेण्याचे ध्यान करूया. प्रसादाचे दर्शन आपल्या डोळ्यांना शुद्ध करते. प्रसादाचा स्पर्श आपल्या शरीराला शुद्ध करतो. प्रसादाची चव आपल्या जिभेला शुद्ध करते आणि ज्यावेळी तो प्रसाद तुमच्या रक्तप्रवाहात जातो त्यावेळी तो तुमचे हृदय शुद्ध करतो. अंतिमतः ते हृदयातच जाते, नाही का डॉक्टरांनो? मग प्रसादानंतर अरे आता झोपूया असा विचार करू नका. मग हे समजून घ्या की ही श्री गौरहरींच्या आरतीची वेळ आहे. जेव्हा आरती होत असते तेव्हा तुपाच्या दिव्याच्या प्रकाशाने उजळलेल्या आणि आरतीच्या प्रसन्न करणाऱ्या वस्तूंच्या आस्वादात भगवंतांच्या सुंदर रूपाचे दर्शन घेऊन आपल्या डोळ्यांनी मोठ्या भक्तिभावाने आपली पाहण्याची शक्ती अर्पण केली पाहिजे. नक्कीच श्रील प्रभुपादांनी अनेक प्रसंगी सांगितले आहे की जर त्यांनी आमची मंदिरे, आमचे अर्चा विग्रह नेले तर ते दुर्दैवी आहे, परंतु आम्हाला पवित्र नामाशिवाय कशाचीही गरज नाही. म्हणून ज्यावेळी आरती चालू असते, पवित्र नामाचा जप होत असतो, मृदंग तालात वाजत असतात, करताळ निनादत असतात, त्यावेळी भगवान चैतन्यांच्या पावलांचे अनुसरण करत आपले पाय आणि बाहू भगवंतांच्या गौरवासाठी पवित्र कीर्तनाच्या तालावर नाचू द्या आणि आपल्या अंतःकरणातून पवित्र नामाचा निनाद होऊ द्या. आणि पुढील 3 दिवस आपण केवळ हेच करणार आहोत. नाम जप, नृत्य आणि भोजन ही श्री चैतन्य महाप्रभूंची प्रक्रिया आहे. आपल्याला नाम जप, नृत्य आणि भोजनाची ही प्रक्रिया देण्यासाठी त्यांनी वैकुंठातील सर्व काही अर्पण केले. हीच त्यांची परम कृपा आहे. म्हणून पुण्यात पुढील 3 दिवस आपले हृदय श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने भरून घेणे, आपले जीवन त्यांच्या भक्तांच्या सेवेने भरून घेणे आणि आपले अस्तित्व श्रीकृष्णाच्या पवित्र नामाने भरून टाकणे, याशिवाय आपल्या जीवनात दुसरा कोणताही हेतू असू नये. हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम कलो नास्तेव 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 गतिः. Thank you very much.